तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज मी डाएट स्पेशल अशी मिक्स डाळी मिक्स भाज्याची मिळून अशी खिचडी बनवणार आहे मी. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मी मस्तपैकी चूल पेटवून घेतलेली आणि खापराच्या भांड्यामध्ये मी अगोदर डाळ शिजून घेणार आहे. तर मी 3 डाळी घेतलेल्या आहेत. थोडीशी मसूरची घेतली, तशी तोलून मापून नाही. थोडीशी मुगाची घेतली आणि दोन्हीपेक्षा थोडीशी कमी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर मस्त पाणी गरम होऊ दिलेलं आहे. तोपर्यंत मी इकडं डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आणि गरम पाण्यामध्ये कधी डाळ टाकायची म्हणजे लवकर शिजते. तर चला तर मग आता थोडीशी डाळ आरडकची शिजल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. कारण हळद आणि तेल टाकलं तर मऊसूद असं होतं वरण. तर चला तर आता डाळ बीळ मस्त शिजलेली आहे. डाळ मी काय केलं, एका डब्यात बाजूला अशी वरण शिजल्याच्यानंतर काढून घेतलं आणि हेच खापराचं भांडं आहे ना, मी स्वच्छ चांगलं धुवून घेतलं आणि धुवून घेतल्याच्यानंतर त्याच्यात मी चांतारा तांदूळ असा शिजून घेतला. पण ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे आणि ते केमिकलचं पाणी वरचं असतं ना तांदळावरचं, तर तांदूळ मी असं जास्त पाण्यात गदगद शिजवलं आणि चाळणी नितळा ठेवला. कारण ते वरचं पाणी फेकून द्यायचं, ते केमिकलयुक्त असतं. तर आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, एक पितळेची कढई घेतली आणि मस्त चुलीवर फोडणी केली. त्यात एक कांदा टाकला चिरून, 3-4 मिरची टाकली हिरवी, गाजर एक टाकलं, बटाटा टाकला, काकडी टाकली आणि जितके आपल्याकडे भाज्या असतील ना मिक्स घरात तेवढ्या टाकायच्या. आणि मी नारळ पाणी आणलं होतं, तर ओला नारळ निघला होता त्याच्यात, त्याचं पण बारीक पावडर करून टाकली त्याच्यात, पेस्ट करून. आणि वरून थोडीशी जिरा पावडर टाकली, हळद टाकली. कारण जितक्या भाज्या असेल तितक्या टाकायच्या, पौष्टिक माझ्या होते तेवढ्या मी टाकल्या. आणि पूर्ण ही सगळी फोडणी छान परतली आणि परतल्याच्यानंतर आपण जे मिक्स डाळीचं वरण केलं होतं ना, ते फोडणीमध्ये टाकलं आणि पूर्ण असं पातळ केलं आणि चवीनुसार त्यात मीठ पण घातलं आणि पातळ झालं. आणि त्याला थोडीशी उकळी फुटली ना की मी जे भात शिजवला होता ना, तर भात नाही का मंडळी करताना भात शिजत आला ना थोडासा असा बोटचिपा की पूर्ण पाणी काढायचं, चाळणी नितळायचा. मग ती चांगलं असते ती भात शरीरासाठी विना केमिकलचा. तर ह्या पाय त्या शिजलेला भात घातला मस्त आणि थोडीशी पातळ पातळ खिचडी झाली बघा. आणि आपण तयार झाली. चला मी आता मालकाला पण जेवायला वाढायली मंडळी. तर कसा वाटला आजचा पौष्टिक आरोग्यदायी आणि डाएट स्पेशल खिचडी. छोटासा ब्लॉग आवडला असला तर जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल ना तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. आणि भाज्या बिज्या पूर्ण असेल तर आणखीन भारी लागते. शिमला मिरची असली तर टाकायची. नंतर इतकी भारी झाली आणि वरून नाही का गावरान तूप पापड असलं एकदम भारी होते. चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.